नमस्कार. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहता. तुम्हा सगळ्यांना मी सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देते आहे. आणि आपण गेल्या गुरुवारी दुसरा अध्याय पूर्ण केला आहे. आता या दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं होतं ज्ञानदेवानी किंवा भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलं आहे की माणसाचा देह हा पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला आहे आणि म्हणून तो दृश्य आहे. कारण पृथ्वी, आप, तेज, वायू हे सगळे आपल्या डोळ्यांनी दिसतात, ही पंचमहाभूत. आणि माणसाचं शरीरसुद्धा डोळ्यांनी दिसतं. पण या शरीरामध्ये, या देहामध्ये जे चैतन्य आहे, जे निर्गुण निराकार आहे, अनादि आहे, अनंत आहे, शाश्वत आहे, टिकाऊ आहे, हे मात्र कुणाला दिसत नाही आहे. आणि हे चैतन्य ज्याला आत्मा म्हटलेला आहे, हा आत्मा ना विज्ञानाच्या मदतीने तुम्हाला सिद्ध करता येत नाही. तर्कशास्त्राच्या आधाराने तुम्हाला जाणून घेता येत नाही. आणि प्रगल्भ बुद्धी किती असली तरी त्याचं आकलन होणं कठीण आहे. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, अरे बाबा, ही जी माणसाची शरीरं आहेत, डोळ्यांना दिसणारी जी आहेत, ही कधी ना कधी नष्ट होणारी आहेत, नाहीशी होणारी आहेत. याचा लय आणि क्षय होणार आहे. कारण हे कोणाच्याही हातामध्ये नाही आहे. जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू याचा खेळ, हे चक्र, हे रहाटगाडगं अगदी अव्याहत सतत चालू राहणार आहे. आणि कसं आहे ना, जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हा तो आत्मा, ते चैतन्य त्याच्यामधलं, हे शरीराच्या माध्यमातून सगळ्यांना दृश्य होतं, व्यक्त होतं, दिसायला लागतं. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हे चैतन्य, हा जो आत्मा, तो अव्यक्त होतो, अदृश्य होतो, तो दिसत नाही. परंतु ही मृत्यू कोणालाही कधी येत नाही. फक्त शरीर हे नष्ट होतं. जसं जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेडीजे. म्हणजे आपण जुनी झालेली वस्त्र, कपडे फेकून देतो आणि नवीन कपडे परिधान करतो. त्याच्याप्रमाणे हे चैतन्य, हा आत्मा, नवीन देह, नवीन शरीर परिधान करत असतो. आणि म्हणून बाबा पार्था, हे जे युद्धभूमीवरती सगळे सैनिक आले आहेत, त्याच्यामध्ये जे नातेवाईक आहेत, आप्तजन आहेत, गुरुजन आहेत, प्रजाजन आहेत, हे सगळे लढाईमध्ये मारले जातील. त्याला तू मारणार आहेस. आणि त्यांचा मृत्यू झाला तरी शोक करण्याचं काहीसुद्धा कारण नाही आहे. कारण हे सगळे पुन्हा जन्म घेणार आहेत. आणि म्हणून मग तुझं कर्तव्य जे आहे, ते कर्तव्य तू केलं पाहिजेस. तू लढाई केली पाहिजेस, तू युद्ध केलं पाहिजे. परोपरीनं भगवंत पार्थाला, अर्जुनाला समजावून सांगतायत. आणि अशा वेळेला काय होतं आहे, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगता होताना अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका उद्भवते, एक प्रश्न निर्माण होतो. काय म्हणतोय? अरे भगवंता, येतोय ना आवाज? अरे भगवंता, तू मला सांख्ययोगामधलं सगळं ज्ञान सांगितलंस की बुद्धी ही श्रेष्ठ आहे, कर्म हे श्रेष्ठ नाही आहे. असं जर तू मला सांगितलंस तर मग हे लढाईसारखं घोर कर्म, हिंसेचं कर्म, हे मी का करू? तू असं का सांगतोस गुंतागुंतीचं मला? तर असं मला तू गुंतागुंतीचं सांगून माझ्या बुद्धीमध्ये, मनामध्ये संभ्रम निर्माण करू नकोस. योग्य काय असेल तेच मला सांग. आणि मग ही जी शंका आहे ना, पार्थाची शंका, अर्जुनाची शंका, त्याला अगदी गोड रसाळ भाषेमध्ये ज्ञानदेवाने निरूपण केलं आहे. आणि भगवंतानी सुद्धा त्याला सुरेख असं समजावलेलं आहे. तर ते कसं समजावलं आहे हे आपण आता तिसऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तिसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे?
तर कर्मयोग. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. त्याच्यामध्ये श्लोक किती आहेत? भगवद्गीतेचे 43 श्लोक आहेत. आणि ओव्या ज्ञानदेवाने किती लिहिल्या आहेत त्याच्यावरती निरूपणासाठी? तर 276 ओव्या ज्ञानदेवाने निरूपणासाठी लिहिलेल्या आहेत. काय सांगतायत भगवंत? तर पहिलं आपण मराठी मराठ्याने काय म्हटलंय ते बघूया. ते सांगताहेत, बुद्धी कर्माहुनी श्रेष्ठ म्हणसी तू असे जर, का मला गुंतविसी तू घोर कर्मात यातर. बुद्धी तू कर्मापेक्षा श्रेष्ठ म्हणतोयस ना, तर या घोर कर्मामध्ये मला तू का गुंतवतो आहेस? आणि मग ज्ञानेश्वरीमध्ये बघा काय सांगितले देवाने. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा, का माझवण दिजे मरकटा, तैसा उपदेश हा गोमटा, ओढवला आम्हा. अर्जुन पार्थ भगवंतांना काय सांगतोय? अरे आंधळा माणूस आहे, त्या आंधळ्या माणसाला आधीच नीट दिसत नाही सरळ मार्गावरचं, आणि त्याला जर आडवाटेला नेऊन सोडलं तर काय होणार? त्याचं माकड आहे, वानर आहे. आणि या मरकटाला जर दारू पाजली, आधीच मरकट, आणि त्याच्यामध्ये तर जर त्याला दारू पाजली तर त्याची अवस्था काय होणार आहे? तसा तुझा उपदेश ना फार चांगला आहे. हा उपदेश गोमटा असा उपदेश आहे, पण हा गोमटा जरी उपदेश असला तरी मला त्याने गोंधळात टाकलेला आहे या उपदेशानं. त्यामुळे देवा तुझा ईसा निजगुरु, आजी आरती धणी कान करू, एथ भीड कवणाची धरू तू माया मुची. अरे बाबा परमेश्वरा, भगवंता, तू आमची आई आहेस. तुझ्यासारखा गुरु श्रेष्ठ आम्हाला लाभलेला आहे. आणि मग स्पष्ट बोलण्यासाठी आम्ही संकोच का करायचा? आमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत, जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायचे नाही का? सांग बरं. तू आम्हाला आईसारखा वंदनीय आहेस ना. आणि मनातल्या इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी, हा जसा असतो ना तसा तू आहेस. चिंतामणी आपल्याला माहिती आहे ना, कल्पना आहे ही, पण चिंतामणी ज्याच्याकडे असतो त्या माणसाला मनातल्या इच्छा पूर्ण त्याच्या होत असतात. त्याने काही म्हणू दे, आता मला जायचं आहे गोव्याला, चिंतामणी असला की तो गोव्याला पोहोचू शकतो. त्याला वाटलं कुठला पदार्थ खावासा वाटला, लगेच त्याच्या पुढ्यामध्ये पदार्थ येणार. मला मोठा राजवाडा पाहिजे, राजवाडा तयार होणार. तर असा चिंतामणी तू आहेस भगवंता आमच्यासाठी. आणि पुढे उदाहरण देत आहेत, आईचं दूध प्यायला बाळाला कधी विचारावं लागतं का? त्याला भूक लागली की दूध पिणार असतो. त्याला वेळेचं बंधन नसतं छोट्या बाळाला. आणि ते बाळ जसं अमृत प्राशन कधीही करू शकतो, त्याचप्रमाणे आमच्या मनामध्ये ज्या काही शंका येतील, जे काही प्रश्न उद्भवतील, ते सगळे आम्ही तुला कधीही विचारू शकतो. आणि मग ज्ञानदेवांनी लिहिलं आहे 29वी ओवी 3ऱ्या अध्यायातली. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागून पाही जियापरी. अपत्याला हा योग्य वेळ आहे, हा अयोग्य वेळ आहे असं काही नाही. भूक लागल्यावरती ते दूध प्राशन करायला लागतं. तेव्हा देवा, जे काही हितकारक असेल ना ते आम्हाला सांग, की युद्धासारखं घोर कर्म मी करू की समाधीमध्ये नेणारा बुद्धियोग त्याचं आचरण करू. अर्जुनाच्या मनामध्ये जी काही शंका निर्माण झाली आहे, संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, द्विधा अवस्था निर्माण झाली आहे, बाबा हे करू का ते करू, बुद्धियोग आचरू का हिंसेचं कर्म युद्ध करू. आणि मग भगवंत थोडेसे स्मित करतायत, हसतायत आणि त्याला म्हणतायत, अर्जुना, माझ्या निरूपणाचं मर्म तुला मी सांगतोय. बुद्धियोग सांगताना तुला मी सांख्यांचा ज्ञानयोग सांगितला की नाही? सांख्यांचा ज्ञानयोग सांगितला 2ऱ्या अध्यायामध्ये, आपण सगळ्यांनी तो ऐकलेला आहे.
तर 3ऱ्या अध्यायातली 13वा श्लोक काय म्हणतोय? लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नद्य ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिना. की सांख्यांचं काय आहे? ज्ञानाच्या आधाराने जातात जे सांख्यी, त्यांचा ज्ञानयोग आहे. आणि कार्य करणाऱ्यांचा, कर्तव्य करणाऱ्यांचा, कर्म करणाऱ्यांचा कर्मयोग आहे. आणि हे माणसासाठीचे 2 मार्ग मी तुला सांगितले. आणि असा हा अर्जुन आणि भगवंत यांचा संवाद अगदी मनमोकळेपणाने चाललेला आहे. आणि मग काय म्हणतायत ज्ञानदेव? ज्ञानदेव आपल्या ओवीमध्ये 3ऱ्या अध्यायात काय सांगतायत? हे मार्ग जरी दोन्ही परी एकवटती निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. बघा आता सिद्ध आणि साध्य भोजन म्हणजे काय? आपण फळं खातो, सफरचंद खातो, आपले ग्रेप्स द्राक्ष खातो, वेगवेगळी फळं केळी वगैरे खातो. ती शिजवावी लागतात का आपल्याला? शिजवावी लागत नाहीत. तर ती फळं मिळाले की आपण कापतो आणि सरळ खातो. पण डाळ, तांदूळ, भाज्या वगैरे ज्या आहेत, कोबी, फ्लॉवर, त्या आपण तशाच खात नाही. त्या आपण शिजवतो आणि खातो शिजल्यावरती. बरे शिजवायला वेळ लागतो ना. कुकरमध्ये डाळ घाला, भात घाला, भाजी शिजवायला पण वेळ लागतो गॅसवर ठेवून. तर ते साध्य भोजन. दोघांनी काय होतं? तुम्ही फळं खा, सिद्ध भोजन तयार अगदी, किंवा हे डाळ तांदूळ शिजवून खा. दोघांनी भूक ही भागतेच, त्याचा परिणाम एकच होतो. परंतु एक आहे सिद्ध भोजन आणि एक आहे साध्य भोजन. तर मोक्षप्राप्तीसाठी तुम्ही फळं खा, म्हणजे मोक्ष म्हणजे भूक भागवण्यासाठी, म्हणजे आनंद मिळवण्यासाठी तुम्ही फळं खा, किंवा तुम्ही अशा प्रकारे शिजवून अन्न खा. त्याचा परिणाम एकच होतो. आता काय आहे, सांख्ययोगी जो आहे ना, ज्ञानाच्या आधाराने जाणारा, हा एका झेपेमध्ये ज्ञान प्राप्त करू शकतो. कसा ज्ञान प्राप्त करू शकतो? तर पक्षी असतो, तो पक्षी काय करतो? त्याला फळ दिसलं झाडावरती का एका उड्डाणामध्ये, एका झेपेमध्ये तो त्या झाडाच्या फांदीपर्यंत पोचतो आणि ते फळ खायला सुरुवात करतो. पण माणसाला पंख असतात का? माणसाला पंख नसतात. माणूस कसा? एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर हळू हळू चढत तो त्या फळापाशी पोचतो आणि ते फळ तोडतो. म्हणजे ज्ञानयोगाच्या माध्यमातून माणसाला परमेश्वराचं ज्ञान हे जलद होत असतं, सिद्ध भोजनासारखं. आणि कर्म करत, कार्य करत, कर्तव्य करत, एक एक पाऊल टाकत माणूस पोचतो त्या परम आनंदापर्यंत पोचतो तो. परंतु त्याला थोडा उशीर लागतो. आता कसं आहे, पूर्वेकडून एक नदी निघाली आणि पश्चिमेकडून एक नदी निघाली. ज्ञानदेव सांगतात 39व्या ओवीमध्ये 3ऱ्या अध्यायात, का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी. पूर्वेकडून निघालेली आहे नदी कुठली? ब्रह्मपुत्रा. ती गंगासागरामध्ये मिळते आणि पुन्हा कन्याकुमारीच्या पायथ्याशी जो हिंदी महासागर आहे तिकडेच येऊन मिळते. आणि मग पश्चिमेकडून निघाली आहे कुठली? सिंधू नदी. ही अरबी समुद्रामध्ये येते आणि पुन्हा अरबी समुद्रातून हिंदी महासागरातच मिळते. म्हणजे दोन्ही नद्या पूर्वेकडून एक, पश्चिमेकडून एक, 2 दिशा त्यांच्या वेगळ्या असल्या तरी शेवटी अंतर कमी जास्त असलं तरीसुद्धा शेवटी हिंदी महासागरामध्ये त्या विलीन होतात. तसंच ज्ञानाच्या आधारे काय, किंवा कर्म करत हळूहळू काय, तुम्ही परमेश्वर, परमात्मा, परमानंद हे मिळवणार आहात. कोणत्याही दिशेने जात कर्मयोगी कर्मकार्य कर्तव्य करत मोक्ष मिळवतो. मोक्ष म्हणजे काय? आनंद आणि मुक्ती मिळवतो, म्हणजे परमानंद मिळवतो. आणि पहिलं तीराला जाण्यासाठी जशी होडीची आवश्यकता असते तशी
आयुष्याच्या पहिलं तीराला जाण्यासाठी आपल्याला कर्म करत राहिलीच पाहिजेत हे इथे भगवंत सांगतायत. कर्म करणं, कार्य करणं, कर्तव्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे. समोर आलेलं कार्य कर्तव्य माणसाने पार पाडलंच पाहिजे. आणि म्हणून मग म्हणतायत काय, का प्राप्त कर्म सांडिजे, ये तुलेनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे. अर्जुनाला सांगतात, अरे मूर्खासारखं बोलू नकोस, हे कार्य कर्तव्य तू कसं सोडशील? तुझं लढाईचं, युद्ध करण्याचं ते तुला केलंच पाहिजे. तुला कर्माच्या मार्गानं गेलंच पाहिजे आणि युद्ध करणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे. आणि मग काय म्हणतायत, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य भागू तरी रूढ, लौकिक जैसा. 68वी ओळी. अंतर्यामी परमात्म्याच्या स्वरूपात जो घडलेला असतो तो काय करतो, मागच्या वेळेला आपण पाहिलं की सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवतो. कुठलाही स्वार्थीपणा करत नाही आणि स्वार्थीपणा न करता सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांना ताब्यामध्ये ठेवून निर्भयपणे तो आपलं कर्म, आपलं कर्तव्य, आपलं कार्य पार पाडत राहतो. आणि म्हणून त्याला त्या कर्माचा कुठलाही दोष लागत नाही हे इथे सांगितलेलं आहे. अर्जुनाला भीती काय आहे की या लढाईमध्ये माझे आप्तजन मारले जातील, माझ्याकडून गुरुजन मारले जातील, प्रजाजन मारले जातील. तर नाही, जेव्हा तुम्ही अनासक्त राहून निर्भयपणे एखादं कार्य करता तेव्हा त्याचं पाप, त्याचं दोष हा तुम्हाला लागत नसतो हे इथे सांगितलेलं आहे. कसं आहे ना, जगाच्या बाजारामध्ये आपण सारखी फिरत असतो, क्षणाक्षणाला रंगीबेरंगी वस्तू दिसत असते आणि ती आपल्याला मिळावीशी वाटत असते. आणि या वेळेला भगवंतांचं म्हणणं ऐकणं अतिशय योग्य आहे. कारण अनेक विषय असतात, रंगीबेरंगी विषय असतात, ते बघितल्यावरती इंद्रिय उत्तेजित होतात आणि म्हणून वासनेचा तरंग मनावर जरी उठला ना तर ते चूक नसतं, माणसाला हे होऊ शकतं. परंतु सगळी इंद्रिय आपण पाहिलीत ना, रंग, नाद, स्वाद, गंध, ही पंचज्ञानेंद्रिय आपली, ही सगळी ताब्यामध्ये ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यासाठी विवेकाचा अंकुश मनावरती असणं खूप महत्त्वाचं आहे हे भगवंत सांगत आहेत. कसं आहे, रथामध्ये माणूस बसला, त्यांनी रथाचं उदाहरण दिलं आहे तेव्हाचं. आता आपण प्लेन म्हणूया, बस म्हणूया, टॅक्सी म्हणूया, रिक्षा म्हणूया, आपण बसलो की ते जो चालवणार असतो त्याच्या ताब्यामध्ये असतं, तो जिथे घेऊन जाईल तसं आपण जात असतो. वाळलेलं पान कसं, वाऱ्याने जिकडे जाईल, वारा नेईल तिकडे ते वाळलेलं पान जात असतं. त्याप्रमाणे माणसानं एकदा शरीर धारण केलं की जी काही कर्म, कार्य, कर्तव्य समोर येतील ती त्याला पार पडणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे नाही, ते नाही, ते तुमच्या हातामध्ये नाही, तुम्हाला ते केलंच पाहिजे. युद्ध नको, ते कर्म नको आपल्याला, हे म्हणणं योग्य नाही आहे. पण कुठली आसक्ती न धरता हे सगळं कार्यकर्म केलं तर त्याचं पाप माणसाला लागत नाही. कारण पाण्यात असतं ना कमळाचं पत्र, पानं, पण त्याला पाणी चिकटत नाही. त्याचप्रमाणे संसारात, व्यवहारात सगळं काही करताना भोग, वासना, मोह हे जे काही विकार सांगितलेले आहेत त्याचा स्पर्श माणसाच्या बुद्धीला, मनाला होऊन उपयोग नाही आहे. किंवा ते तेवढं आधीन मनाच्या, बुद्धीच्या ही सगळी इंद्रिय थोडी काबूत ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, तो सूर्य असतो का? तो सूर्य नसतो, ते केवळ त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं. पण त्या प्रतिबिंबाला सूर्य म्हणण्याचा अर्थ नाही आहे. त्याप्रमाणे इंद्रियांना पूर्ण शांत ठेवून माणसानं स्वतःचं कार्य केलं पाहिजे. पाण्यामधला जसा सूर्य खरा नसतो त्याप्रमाणे जे जे आपल्याला बाहेर जे काय दिसतं आहे ते खरं नाही आहे लक्षात ठेवून माणसानं वागलं पाहिजे आणि अनासक्त कार्य करत राहिलं पाहिजे
असं ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे. आणि मग भगवंत सांगतायत, अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू. हा योगी आहे जो स्वधर्म जाणतो, तो खरा योगी. स्वधर्मू जो वापा तोची नित्य यज्ञ जाणपा. तर स्वधर्म म्हणजे काय? हे धर्म बाकीचे वेगळे. तुम्ही तुमचं कार्य करणं, कर्तव्य करणं, अनासक्त राहून कुठली अपेक्षा न ठेवता कार्य कर्तव्य करत राहणं, याला स्वधर्म म्हटलेलं आहे. आणि या स्वधर्माची जेव्हा जाणीव माणसाला होत नाही तेव्हा कसं होतं बघा, की साधं उदाहरण, स्वधर्माचं आचरण केलं नाही तर काय होतं. मागे एल्फिन्स्टनचं ब्रिज 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ते पडलं तेव्हा कितीतरी माणसं त्याच्यावरून पडत होती, चेंगरत होती, एकमेकाच्या पायाखाली येत होती. पण बाकीची माणसं काय करत होती? त्यांना वाचवत होती का? ती वाचवत नव्हती, तर मोबाईलमधून चित्रण करून स्वधर्माचं आचरण न करता फक्त मनोरंजन करत होती. कधी एकदा त्या मोबाईलमध्ये चित्रण करतो आणि फॉरवर्ड करतो, याच्यामध्ये व्यस्त होती. तर माणसाने स्वधर्माचं आचरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग आपण टी व्हीवरती ऐकली होती बातमी की 4-5 मुलं मित्र मिळून गेले होते नदीमध्ये पोहायला. त्यांचाच एक मित्र, जवळचा मित्र, पाण्यामध्ये बुडतोय 2 हातावरती, आणि हे सगळे आपले आपले सेल्फी करण्यात इतके मग्न झाले की तो मित्र बुडतो, इकडे त्यांचं लक्षसुद्धा नाही. आणि तो बिचारा मित्र, त्याचा मृत्यू त्याला आलेला आहे. तर स्वधर्माचं आचरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते करणं हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं हे इथे सांगितलेलं आहे. आणि मग या स्वधर्मालाच काय म्हटलेलं आहे ज्ञानदेवानी? नित्ययज्ञ म्हटलेलं आहे. समोर आलेलं कार्य कर्तव्य अनासक्त राहून करत राहणं म्हणजे स्वधर्म पण आहे आणि तो नित्ययज्ञसुद्धा आहे. आता नित्ययज्ञ कसा? म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन काहीची नोहे. 83वी ओवी आहे की अखंड यज्ञयाजन केलं पाहिजे. म्हणजे काय? नित्य कर्तव्य पालन माणसानं करणं हे आवश्यक आहे. आणि हा गीतेतला यज्ञ शब्द स्पष्ट करताना ज्ञानदेव एक सनातन सत्य सांगतायत की निरपेक्ष वृत्तीनं कर्तव्य कर्म करणं म्हणजे यज्ञ करणं. ज्ञानदेव कसे होते? मनाने सदैव उदात्त असे होते. त्याचप्रमाणे संस्कृतचा गंधही नसलेल्या सर्वसामान्य माणसांना त्यांनी सगळं गीतेमधलं जी माहिती, जी ज्ञान, ही त्यांनी अनासक्तपणे निरपेक्ष वृत्तीनं सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि वारकऱ्यांसाठी अतिशय सुंदर असे अभंग लिहिले, अर्थवाही भावपूर्ण असे अभंग. योगी या दुर्लभ तो म्या देखीला साजणी. योग्यांनासुद्धा दुर्लभ असा परमेश्वर भगवंत मी पाहिला आहे. कुठे पाहिला आहे? तर सगळ्या जनता जनार्दनामध्ये, सगळ्या लोकांमध्ये मला या परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने ज्ञानदेवाने हे कार्य केलेलं आहे. आणि यत्र तत्र सर्वत्र त्यांना परमेश्वर सर्वसामान्य माणसांमधून दिसत होता. त्याचं जनसागरामधून त्यांना त्या रूपाची त्यांना भेट होत होती. तर नित्ययज्ञ हा कोणत्याही काळामध्ये माणसाने करावा, इथे भार दिलेला आहे, जोर दिलेला आहे इथे. की हा यज्ञ म्हणजे कसा? त्याची चौकट त्यांनी ओलांडलेली आहे, थोडासा व्यापक केलेला आहे. आपण यज्ञ म्हणजे काय म्हणतो? यज्ञामध्ये समिधा टाकणं ते बरोबरच आहे, कारण काही ज्या उपयुक्त अशा समिधा असतात वनस्पतीच्या, त्याचं ज्वलन केल्यामुळे, यज्ञामध्ये टाकल्यामुळे त्याच्यापासून हवा दूषित होत नाही. आणि म्हणून हा यज्ञ पूर्वी घरोघरी सगळे करत होते. पण हा यज्ञाने असा मांडलेला आहे की माणसानं कार्य कर्तव्य कर्म करणं
म्हणजे स्वधर्म, आणि ह्यालाच यज्ञ म्हटलेला आहे. तर अध्यात्म म्हणजे केवळ तत्त्वज्ञानातली चर्चा नव्हे, शुष्क चर्चा नव्हे, गूढ प्रश्नांची विचार मांडणं नव्हे, तर माणसाच्या जीवनातल्या सगळ्या प्रेरणा, ते विचार, ते सगळे संवेदना, आणि या सगळ्या संवेदनांचं विश्व हे या अध्यात्मामध्ये येत असतं आणि त्याचा विकास होताना आपल्याला दिसत असतो. तर असा स्वधर्म पाळणं. मग मातृभूमीच्या रक्षणासाठी पुढे चीनकडून आक्रमण झालं, पाकिस्तानकडून आक्रमण झालं, थोडा जरी आपल्या जमिनीवरती त्यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा सैनिक त्याच्यावरती तुटून पडतात, आपला स्वधर्म पाळतात आणि मग आपल्या बाजूचे काही सैनिक धारातीर्थी पडतात. परंतु हे कर्तव्य करणं, हा स्वधर्म जपणं, हा यज्ञ करणं अतिशय आवश्यक आहे आणि हे इथे ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे. तर माणसाने कसं अध्यात्म आणि रोजचं जीवन याचा समन्वय, याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनामध्ये प्रश्न येतो की खरोखरच माणसाची उन्नती, प्रगती, विकास होतो आहे का? तर मग जेव्हा त्या माणसाचं आपण आचरण पाहतो, वागणूक पाहतो, त्याच्यातून आपल्याला कळत जातं की हो, हे होत आहे किंवा होत नाही आहे. वदी कुलकर्णींनी छान सांगितलं आहे स्वधर्माविषयी, कर्तव्य पालनाविषयी त्यांनी छान वर्णन केले. काय म्हणत आहेत की आपण जे मिळवतो, जे काही माणूस मिळवतो ते सगळं सृष्टीकडून मिळवतो. पर्जन्याकडून आपल्याला पाणी मिळतं, पृथ्वी आपला सगळ्यांचा भार सहन करते, मग सूर्यापासून आपल्याला तेज मिळतं आहे, वायू, आकाश यांच्याकडून ऊर्जा मिळत असते. हे सगळं आपल्याला या पंचमहाभूतांपासून मिळत असतं. एकमेकांच्या सहाय्याने या सगळ्या पाचही तत्वाने एक सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ह्या सृष्टीमधून आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, अगदी त्याच्या पुढचं जीवन जगणं, जे हे तगणं झालं अन्न, वस्त्र, निवारा, तर रंग, साधना, नाद ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पंचमहाभूतांच्या मदतीने मिळत असतं. आता ज्याने आपल्याला दिलं, या पंचमहाभूताने आपल्याला दिलं आहे सगळं, तर ज्या स्वरूपात त्यांनी दिलं आहे त्या स्वरूपात आपण त्यांना परत करायला नको का? हे गीतेमध्ये सांगितलं आहे. हे केवळ जनरल नॉलेज म्हणून मी सांगत नाही आहे, हे गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की ज्या पंचमहाभूताने तुम्हाला दिलेलं आहे शुद्ध पाणी, नद्यांचं, हवा चांगली दिलेली आहे, सूर्याचा प्रकाश दिलेला आहे, ही स्वच्छ पृथ्वी जेव्हा तुमच्या ताब्यात दिली तेव्हा ती स्वच्छ होते ना. हिरवीगार झाडं, डोंगर, नद्या, सागर हे सगळे प्रदूषित झालेले नव्हते, झाडं छाटलेली नव्हती, डोंगर असे कोसळलेले नव्हते. आणि हे जर तुम्हाला पंचमहाभूताने दिलेलं आहे अगदी सगळं काही, हो, परमेश्वर म्हणा, भगवंत म्हणा, या चराचरातलं चैतन्य म्हणा, सृष्टी म्हणा, प्रकृती म्हणा, निसर्ग म्हणा, ज्याने कोणी प्रदान केलं आहे तुम्हाला, ते ज्याने जसं दिलं आहे त्याच स्वरूपात त्याला दिलं पाहिजे ना परत. मैत्रिणीची साडी घेतली आणि ती जाळून किंवा फाडून आपण दिली, फाटलेल्या अवस्थेमध्ये दिली, तर कसं वाटेल? स्वतःच्या मनालासुद्धा किंवा त्या समोरच्या मैत्रिणीलासुद्धा. आणि तुम्ही इथे तर पंचमहाभूतांकडून अशी ऊर्जा घेता आहात, तुम्ही जगता आहात, तगता आहात या सगळ्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यामुळे. मग त्यांनी जे दिलं आहे त्याच स्वरूपात त्यांना परत केलं पाहिजे. आदान प्रदानाची क्रिया ही चालू राहिली पाहिजे ना. पण असं होत नाही. आपल्या नद्या, कारखान्यांमुळे त्याच्यामध्ये रसायनं मिसळली जातात, हवेमध्ये प्रदूषित वायू मिसळला जातो, धुरामुळे सगळी ही हवा अशुद्ध होते आहे, पाणी अशुद्ध होतं आहे. हे सगळं बघितलं ना की मग जी देवशक्ती आपल्याला काही देते आहे ज्या स्वरूपात, त्या स्वरूपात आपण त्यांना परत करत नाही आहोत. सगळा समतोल ढासळत चाललेला आहे आणि हा समतोल ढासळताना आज आपल्याला त्याचा अनुभव
येतो आहे, वर्षभर घेतला आहे, आता बघूया आणि किती घेता येईल, लवकर सगळं काही ठीक होऊ दे अशी आपण आशा व्यक्त करूया. होईल सगळं चांगलं. परंतु हे सगळं जे झालं आहे हे भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की समतोल जर ढासळायचा नसेल तर सगळ्या माणसांनी अगदी त्या पद्धतीनं वागणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. या स्वधर्माने वागणं, यज्ञ, नित्ययज्ञ करणं स्वकर्माचा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे कर्तव्य पालन आपण करत नाही आहोत. आणि म्हणून मग ज्ञानदेव सांगतायत, देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा होणे सांडील तुमते कदा. स्वधर्माचं आचरण केलं तर हाच खरा यज्ञ आहे. एक थोडा वेळ आपण थांबूया.